मी त्याला नर्सरीत जेव्हा ह्यावेळी टाकण्यात आली तेव्हा मला म्हणजे मी आधी दुसरीकडे पण स्कूल बघितले. मी स्कूल बघितल्यावर मला ते स्कूलच आवडलं की जसं त्यांनी जे सगळं बनवलं आहे, त्यांचा प्ले झोन आणि त्यांचे जे काय त्यांनी जे ड्रॉइंग्स काढले आहेत सगळ्या भिंतींना वगैरे, ते बघूनच लहान मुलांना असं वाटतं की हां बाबा मी कुठेतरी मला जी आवडते जागा मी त्याच जागेत आलो. मी तेच बघून फक्त त्याला स्कूलमध्ये ॲडमिशन केलं त्याचं. आणि माझा मुलगा असा आहे की त्याला स्कूल म्हणजे असं वाटतं की अरे बापरे आता हिने मला कुठे टाकलं आहे आणि कुठे नाही, म्हणजे त्याला जराही आवड नाही आहे. तो गेल्यानंतरही त्याला काही असं वाटायचं नाही की मी काहीतरी करावं, मी कोणाशी तरी बोलावं की काय. 1 वर्ष तर त्याचं असंच गेलं की बाबा मला काहीच नाही करायचं आहे, तू का मला पाठवतेच माहीत नाही. दर दिवशी तो रडत झडतच जायचा शाळेत. तो ना कोणा मुलांशी बोलायचा ना काही, ना त्याचे फ्रेंड्स, काहीच नाही. बस जायचं आणि बसायचं आणि यायचं घरी. हां, पण नंतर थोडं शिक्षकांशी त्याच्या मिक्स झाला तो त्यांच्यात आणि मग थोडं त्याचं म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट म्हणा नाही तर ब्रेन डेव्हलपमेंट म्हणा तो थोडासा लागला सगळ्या गोष्टींमध्ये. बाबा पर्टिक्युलर दिवसातून एवढा वेळ हा खेळण्यासाठी असेल, तेवढा वेळ मग त्यांचं ते असं होतं की हां बाबा मी जातोय तर मला खेळायला पण मिळतं आहे आणि मला सगळ्याच गोष्टी करायला मिळत आहेत. मग टीचर आणि सरांचं म्हणायचं तर ते लोक एवढे फ्रेंडली आहेत की म्हणजे मला त्यांच्याशी बोलताना कधी असं दडपण आलंच नाही की बाबा, म्हणजे ते जेव्हा कंप्लेंट पण सांगतात की तक्ष काय केलं आहे, हा मग आता त्याच्यावर काय करायचं, ते त्याच्यावर उपाय पण सांगतात की तुम्ही असं करा, मग तुम्ही तसं करा. प्रत्येक सण प्रत्येक गोष्टी त्या सेलिब्रेट करतात. म्हणजे असं 26 जानेवारी म्हणा, 15 ऑगस्ट म्हणा, नाही तर कुठला पण ख्रिसमस, गणपती, प्रत्येक सण त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट की म्हणून ह्या शाळेत ॲडमिशन घेतलं पाहिजे की निदान त्यांचं जे बालपण आहे ना ते बालपणासारखं व्हावं असं मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू.